कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याचा जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला. टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं. मात्र सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही. फडणवीसांची माहिती. अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले. आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. प्रशांत कोरटकर आणि आमचा काही संबंध नाही. त्याने केलेल्या मूर्खपणाला माफी नाही, दंड होणारच. महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका. शिंदे आणि आमच्यामध्ये कोणतंही कोल्ड वॉर नाही. काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही समन्वयानं काम करतो. महायुतीतील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. 2019 मध्येच मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलाय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार. अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. जयकुमार गोरेंचा इशारा. जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग. मंत्री झाल्यानंतरही गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले. त्यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकला. संजय राऊतांचा गंभीर आरोप. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. नाशिक सत्र न्यायालयाचा मंत्री कोकाटेंना दिलासा. म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा कोकाटेंवर आरोप होता. औरंगजेबासंदर्भातच्या वक्तव्यानंतर आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित. निलंबनाच्या कारवाईविरोधात कोर्टात जाणार. आझमींची प्रतिक्रिया. पक्षातून आझमींची हकालपट्टी करा. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक. सीआयडी प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉयल्स कार जप्त करणार. महेश मोतेवारची मालमत्ता जप्त केल्यानंतर ब्लॉक केलेली कार कोरटकरकडे वापरात असल्यानं प्रश्न उपस्थित. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही. जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो. लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची माहिती. दाखले काढण्यासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा. बीडच्या लिमगावात मोठ्या आवाजासह आकाशातून दगड पडले. संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमकडून पाहणी. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर. धारावीमध्ये काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.